आपल्याकडे वेगवेगळ्या वेळी किंवा प्रसंगी वेगवेगळे ग्रंथ वाचन, पोथी पारायण इत्यादी करण्याची पद्धत आहे. पण काही काही लोक हे वाचन किंवा पारायण एकदाचे उरकावे अशा वेगाने करतात. उदाहरणार्थ, आपल्याकडे घरात मृत्यू झाल्यानंतर गरुड पुराण वाचण्याची प्रथा आहे. मेलेल्या व्यक्तीला कळावे की मृत्यूनंतर पुढचा प्रवास कसा असणार आहे, यासाठी हे वाचन करतात. आता नुसतेच उरकायचे म्हणून धडाधड वाचले तर त्या मृत व्यक्तीला काय उमजणार? आणखीन एक उदाहरण म्हणजे, शनी महात्म्य वाचत असाल तर ऐसे कष्टविले राजोत्तमा, दमयंती प्राण मनोरमा, दुःख दिदले हे विक्रमोत्तमा, पीड येली दमयंती, असे शांतपणे एक एक शब्द स्पष्ट उच्चारत समजून वाचावे. याऐवजी ऐसे कष्टविले राजोत्तमा, दमयंती प्राण मनोरमा, दुःख दिदले हे विक्रमोत्तमा, पीड येली दमयंती, अशी धडाधड, म्हणजे त्या नळ दमयंतीला 7.5 जितके झाले त्याहून अधिक कष्ट आपल्याला हे वाचन करताना होत आहेत, अशा पद्धतीने वाचू नये. आपल्याला ही कथा ऐकून माहितीच असेल की जेव्हा गणपती वेदव्यास यांच्या समोर महाभारत लिहिण्यासाठी बसला, तेव्हा त्याने अट घातली की तो लिहिताना कधीही थांबला नाही पाहिजे. तेव्हा वेदव्यासांनी अट घातली की प्रत्येक शब्द समजून, प्रत्येक श्लोक समजून मगच गणपती ते लिहील. जिथे खुद्द गणपती सुद्धा वेदव्यास यांच्या समोर लेखन करताना अशी अट मान्य करतो, म्हणजेच प्रत्येक ओळीचा अर्थ समजून मगच लिहितो, तिथे तुम्हा आम्हासारख्या पामरांनी वाचन उरकण्याची घाई का करावी? एकाऐवजी समजा 1.5 तास लागला तर लागू दे. देवाने रोजचे 24 तास दिले आहेत, त्यातला थोडासा जास्त वेळ वाचनास दिला तर त्याचेच त्याला परत दिले गेले असे समजावे. याशिवाय अमुक ग्रंथ किंवा पोथी वाचल्याने काय लाभ होईल अशा मोहात पडू नये. सांसारिक उपभोगासाठी परमात्म्याला गळ घालू नये. त्याला पोथी वाचनाचे आमिष दाखवू नये किंवा त्याला वेठीस धरू नये. देवाची भक्ती करावीशी वाटते म्हणून वाचले, एवढेच कारण पुरे असावे. काही लोकांचे असे मत असते की मागच्या वर्षी वाचले होते, आता पुन्हा कशाला पारायण करावे? पण पारायण हे पुन्हा पुन्हा करत राहावे, कारण आयुष्यात काही ना काही घटना घडतच असतात. मग पुन्हा तेच ग्रंथ, तेच उपदेश वाचले की लक्षात येते, अरे, इथे लेखकाला असे म्हणायचे होते, मागच्या वेळी वाचले तेव्हा कळलेच नव्हते. तेव्हा अशाच पोथ्या आणि ग्रंथ शांतपणे समजून उमजून वाचत राहूयात.